इतिहासामध्ये ज्यांचे ज्यांचे नाव आपण आतापर्यंत पाहतोय त्यातल्या भरपूर जणांच्या अशा मोठ्या मोठ्या मिस्टेक झाल्या आणि मिस्टेक होऊनच त्यांनी इतिहास घडवला. हे आपल्याला इतकं ॲक्च्युली खरं नाही वाटणार, पण हे खरंच खरं आहे. कारण आपण असं समजतो की ज्यावेळेस आपण सक्सेस नाही होत, फेल्युअर होतो आणि आपल्याकडून चुका होणं म्हणजे फेल्युअर हे आपल्या माइंडमध्ये. आपल्या जर चुका होत असतील, आपल्या जर मिस्टेक होत असेल, तर आपण 100% आपल्या लाईफमध्ये फेल्युअर आहे. बट ॲक्च्युली मिस्टेक्स आर डेटा. कारण जोपर्यंत मिस्टेक होणारच नाही, आपण लर्न करणं कसं करणार, कसं शिकणार? म्हणजे मिस्टेक खरं तर आपल्याला एक मास्टरी देत असते. म्हणजे नो रिस्क, नो ग्रोथ, नो मिस्टेक्स, नो मास्टरी. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःवर काम करताना आपल्याकडून जे काही छोट्या-छोट्या चुका होणार आहेत, मिस्टेक होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्या मिस्टेक क्लिअर करत पुढे जातो ना, त्यानंतर आपल्यामध्ये ग्रोथ होती. पण काही जण असं विचार करतात, "नको बाबा, रिस्क घ्यायलाच नको." आपण काही जे कम्फर्ट झोनमध्ये काम करतो ना, ते खास आहे. कारण कम्फर्ट झोनमध्ये काम करणं म्हणजे बेस्ट. काही तकलीफच नाही. असते थोडी, पण जास्त नसते. पण जे रिस्क घेतात, जे मिस्टेक करतात, त्यांना जास्त रिस्क असते आणि खरं तर तेच इतिहास घडवतात. आपल्या माइंडमध्ये असं आहे, की जोपर्यंत आपण सेफमध्ये राहतो, म्हणजे आपण सक्सेस. पण एक छोटा फॉर्म्युला समजून घ्या. स्मॉल, स्मॉल मिस्टेक म्हणजे स्मॉल थिंग्स, स्मॉल अचिव्हमेंट. बट बिग मिस्टेक्स त्यामुळे आपली लाईफच चेंज होऊ शकते. ज्यावेळेस आपण मिस्टेक होते ना, आपण अजून एकदम सतर्क होऊन, एकदम कॉन्फिडेंटली कॉन्सन्ट्रेशन करून ते काम करतो आणि मग त्याच्यानंतर आपण सक्सेस होतो. कारण सेफमध्ये तर सगळेच राहून काम करतात. पण जे सेफच्या जे कम्फर्ट झोनचं सेफ आहे, त्याच्यातून जो बाहेर निघतो ना, ते खरं छान काम करू शकतात आणि तेच खरं सक्सेस होतात. खरं तर आपल्या चुका आहेत ना, आपलं अपयश नाही आहे. आपल्याला ते थांबू शकत नाही. पण जी भीती आहे ना, ती नक्कीच आपल्याला सक्सेस होऊन नाही देत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या मनात आहे ना एखादे काम करायचं क्युरिओसिटी आहे, ते मी कसं करू, काय करू? तुम्ही ते काम करण्यासाठी घ्या आणि करा मिस्टेक. मिस्टेक केल्याच्यानंतर परत त्या क्लिअर करा आणि त्याचे मास्टर बना. परत आपण एक स्टोरी बघू. राईट बंधू म्हणून आपण ओळखतो. त्या दोघांचं नाव ऑलिव्हिन राईट आणि विल्बर राईट. हे दोघं जे होतात, ते असं माइंडमध्ये आणतच नव्हते. ते विश्वासच ठेवत नव्हते, की मॅन कॅन नेव्हर फ्लाय. माणसं हे उडू शकत नाही. त्यांना त्याचा ध्यासच होता. त्यांना असं वाटत होतं, की पक्षी जसे उडतात, तसे माणसंही उडू शकतात. खरं तर त्यांची ही आयडिया आहे ना, लोक हसतच होते. म्हणजे अक्षरशः त्यांनी पहिली वेळेस एक ग्लायडर तयार केलं आणि खरं तर त्यांना ते तयार करताना सुद्धा खूप खूप साऱ्या गोष्टींना त्रास झाला. कोणीच त्यांना सपोर्ट देत नव्हतं. कारण असं वाटायचं, की हे वेड येतं आणि हे काहीतरी वेगळंच करतात. माणसं कधी उडू शकणार नाही, असं म्हणून त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही नव्हतं देत. पण ज्यावेळेस ते ग्लायडर त्यांनी ट्राय केलं ना, त्यावेळेस फक्त ते 10 सेकंद उडलं आणि परत खाली पडलं. ज्यावेळेस ते खाली पडलं ना, त्यावेळेस लोक हसले. म्हटलं, "अरे सोडून द्या, कशाला करतायत? होऊच शकत नाही आणि ही जी तुमच्या डोक्यात जी आयडिया आहे ना, ही चुकीची आहे." असं त्यांना लोक थांबवत होते. तरीसुद्धा ते प्रयत्न करत होते. त्यांनी परत दुसरं एक ग्लायडर तयार केलं आणि ते आहे ना 10 मिनिटं उडलं. पण ज्या 10 मिनिटात उडलं ना, ते परत खाली पडलंच. पण त्यावेळेस त्यांनी काय केलं, ज्यावेळेस ते खाली पडलं ना, त्यावेळेस त्यांना 10 मिस्टेक त्यातल्या कळल्या. म्हणजे त्यांनी ते चेक केलं, की हे का आवडत नाहीये? का आपण ट्राय केलं तर का आपल्याला त्याच्यातल्या गोष्टी कळत नाही? तर त्यांनी चेक केलं. चेक केल्यावर त्यांना कळलं कोणत्या साईडला हवेचा दाब असतो, कोणत्या साईडला त्याचं वजन पाहिजे, जड पाहिजे आणि कोणत्या साईडला त्याचा कोना पाहिजे. हे त्यांनी 10 मिस्टेक त्यातून क्लिअर केल्या आणि परत त्यांनी ट्राय केला. तर 1903 मध्ये त्यांनी ज्यावेळेस हे एक मॉडेल तयार केलं आणि ट्राय केलं ना, त्यावेळेस ते फर्स्ट टाईम 15 मिनिटं उडलं आणि त्यावेळेस लोकांनी ते पाहिल्याच्यानंतर थक्क झाले. म्हणजे त्यांचा विश्वास नव्हता इतकं छान ते उडालं. खरं तर 1903 मध्ये 2 वर्षात 700 वेळेस मिस्टेक आणि जे ॲक्सिडेंट झाले ते तर खूप सारे झाले. अक्षरशः खूप बॉडीचे पार्ट न पार्ट त्यांचे ते जस्ट ट्राय करायचे, पडायचे, त्यांना लागायचं, हे सगळं होत होतं. पण ते जे ग्लायडर त्यांनी तयार केलं ना, ते नक्कीच उडालं आणि खरं तर त्यांनी ज्या चुका केल्या ना, त्याच्यामुळे आज आपण उडत आहोत. कारण चुकामुळेच हे जग आज उडत आहे. त्यातलं मेन पॉइंट मला हे सांगायचं, की ज्यावेळेस आपण मोठ्या-मोठ्या चुका करू ना, तर आपल्यासाठी बिग सक्सेस असतं आणि हे आपण विसरायचंच नाही. कारण हेच आपण विसरलो तर कम्फर्ट झोन राहतो आणि कम्फर्ट झोनमध्ये जर राहिलो, तर आपल्या मनातले जे विषय ते पण होणार नाही. त्याच्यामुळे आजपासून एक विचार करा, मोठ्या-मोठ्या मिस्टेक करा आणि मोठं-मोठं सक्सेस मिळवा. एकदम सोपा फंडा. खरं तर माझ्या जीवनात पण एक छोटीशी असंच होत होतं, की ज्यावेळेस मला असं वाटायचं, की मॅडमनी पार्लरमध्ये असताना छोट्या-छोट्या मिस्टेक त्यांनी मला सांगायला पाहिजे. पण मॅडमचं माझ्याकडे लक्षच नसायचं आणि मला माहीत होतं, की मी जर चूक केली, की मॅडम मला ओरडणार आणि मॅडम मला ओरडल्या, की नक्कीच म्हणतील, की "वैशाली, आत्ता वेळेस तू ही चूक केली, पुढच्या वेळेस करू नको." आणि मी त्याच क्षणाची वाट बघायची आणि ज्या गोष्टीची मला क्युरिओसिटी होती ना, मी चूक करत होते. मी बोलणे खात होते. तर त्या गोष्टी शिकून घेतल्या. तर तुम्ही सुद्धा खूप साऱ्या मिस्टेक करा, शिका.
आणि खूप मोठं सक्सेस मिळवा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच कमेंट करा. थँक्यू.